स्वतःचं नाव घ्यायचं, आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं आणि आपल्या कुळाचा उच्चार करायचा. नंतर मी सांगेल तो संकल्प म्हणायचा. म्हणा मम आत्मनः श्रुती श्रुती प्राणयुक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबे सहपरिवार क्षेमकरिता आयुष्यकरिता आयु आरोग्य ऐश्वर्य करिता सकल शास्त्रार्थे मम पौरांबी ग्राम निमित्ते राधाकृष्ण जीर्णोद्धार पूजन अहम करीष्ये. गणपतीवर सोडा. आपण एका वर्षी यांची स्थापना केली होती, पूजन केली होती. डबल घराचं नाही म्हणून जीर्णोद्धार म्हणतात. आपण नवीन घर केलं, नवीन घरात आता त्यांना बसवणार आहे. हा आता फुलांनी तांब्यातलं पाणी त्या गणपतीवर देत राहा. हा तांब्या घ्या तुमच्या जवळ, नसेल तांब्याचं. पाणी आहे का नाही त्याच्यात? फुलांनी पाणी गणपतीवर द्यायचे. ओम भद्रं कर्णेन विशुष्यं देवाहं भद्राहं धीरैरन्धोषवाहं धननवेमिं देवी यदाद्वं सतीन इन्द्रो वृद्धश्रवाः सतीन भूखा विश्वदेवाः सतीन दिग्धितो वारिधनवे ददातु शान्ति शान्ति. हरि ओम नमस्ते. माझे मंत्र चालू आहे तोपर्यंत त्यांच्या अंगावर पाणी देत राहणे. गोपाळ कृष्ण असेल तर जोडीने घ्या, गोपाळ कृष्ण आणि गणपती. हरि ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वं तमेव केवलं करतासि तमेव केवलं धरतासि तमेव केवलं हरतासि तमेव सर्वगलविन्दं ब्रह्मासि त्वां साक्षात् त्वं मृत्यं वच्मि सत्यं वच्मि अवत्वामं वक्तारम् अवदाताहारम् अवमूर्जाहानम् अवशिष्यवत्स्याहार्धातपुक्षाहार्धातोत्तरार्धातोदरार्धात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्वं वङ्मयत्वं चिन्मन्मयः त्वं नन्दन्मयत्वं ब्रह्मन्मयः त्वं सच्चिदानन्दं विद्योषि त्वमिन्द्रत्वं तमग्नित्वं तं वायुत्वं तं सूर्यत्वं तं चन्द्रमाः त्वं ब्रह्म भूरोस्वरः गणादि पूर्वपक्षवर्णादि तदनन्तरमनुस्वराः परत्रद्रा अर्धलोकं सीतं तारेण रुद्रम् एततं सर्वं गताहारपूर्वरूपम् अकाहारमध्यरूपम् अनुस्वारसत्यत्वरूपं बिन्दुत्वरूपं नादसन्नानं सैषा सन्धि सैषा गणेशविद्याः गणकऋषि नेतृत्रगायत्रिछन्दाः गणपतिदेवता. ॐ गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमकुशधारिणं व्रतं च वरदं च तत्प्रिप्राचनं मुषगध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासवसानं रक्तगन्धानिलुप्तपादं रक्तपुष्पं सुकृतिदनननं भक्तं जगदकारण्यम् अच्युतम् अविरभूताच्युते प्रकृते पुरुषाः परम् एवं ध्यान